Welcome students. Today we are going to study oxidation and reduction reaction. सुरुवातीलाच काही रिएक्शन्स दिलेले आहेत. पहिली रिएक्शन आहे मॅग्नेशियम प्लस ऑक्सिजन gives 2MgO magnesium oxide. Second reaction carbon plus oxygen gives carbon dioxide. Third reaction magnesium hydroxide gives मॅग्नेशियम प्लस हायड्रोजन. आणि नेक्स्ट रिॲक्शन आहे इथेन आणि गिव्स इथेन प्लस हायड्रोजन. तर या चार रिॲक्शनपैकी पहिल्या दोन रिॲक्शनचा जर बारकाईने आपण अभ्यास केला तर त्या रिॲक्शनमध्ये ऑक्सिजन रिॲक्टंट साईडला आहे. ऑक्सिजन हा रिॲक्टंट साईडला आहे, म्हणजेच रिॲक्टंट्स बरोबर ऑक्सिजन कंबाईन झाला आहे. आणि थर्ड आणि फोर्थ रिॲक्शन म्हणजे 22nd आणि 23rd या रिॲक्शनमध्ये जर बघितलं तर हायड्रोजन हा प्रॉडक्ट साईडला आहे, म्हणजे हायड्रोजन काय झाला आहे रिलीज झाला आहे. तर ह्या अशा प्रकारच्या ज्या रिॲक्शन्स आहेत त्यांना म्हणायचं आहे ऑक्सिडेशन रिॲक्शन. म्हणून खाली त्यांनी डेफिनेशन लिहिलेली आहे द केमिकल रिॲक्शन इन विच ए रिॲक्टंट कंबाईन्स विथ ऑक्सिजन और लुजेस हायड्रोजन टू फॉर्म प्रॉडक्ट इज कॉल्ड ॲज ऑक्सिडेशन रिॲक्शन. म्हणजे तुमच्या लक्षात आलं जर एखाद्या केमिकल रिॲक्शनमध्ये रिॲक्टंट हा ऑक्सिजन बरोबर कंबाईन झाला किंवा केमिकल रिॲक्शनमध्ये हायड्रोजन लूज झाला म्हणजे हायड्रोजन तयार झाला, म्हणजे रिॲक्टंट्स काय करतात हायड्रोजन सेपरेट करतात आणि तो हायड्रोजन कुठे येतो प्रॉडक्ट साईडला. तर अशा ज्या रिॲक्शन्स आहेत त्यांना म्हणायचं आहे ऑक्सिडेशन रिॲक्शन. लक्षात आला आहे प्रकार. त्यांनी सुरुवातीला सांगितले मेनी टाईप्स ऑफ सबस्टन्सेस गिव्ह रिॲक्शन्स कॉल्ड ऑक्सिडेशन अँड रिडक्शन. लेट अस लर्न मोर अबाउट दिस रिॲक्शन. आणि इथं चार रिॲक्शन्स आहेत 20, 21, 22, 23. इन द रिॲक्शन्स 20, 21, 22, 23 out of these four reactions in first two reactions that is 20 and 21st the reactant combines with oxygen. या दोन रिॲक्शनमध्ये रिॲक्टंट हा ऑक्सिजन बरोबर कंबाईन होतो. while in 22nd and 23rd reactions hydrogen gas is removed from the reactants. हायड्रोजन गॅस हा रिॲक्टंटमधनं रिमूव्ह झाला आहे. म्हणून हे सगळे कशाचे एक्झाम्पल्स आहेत ऑक्सिडेशन रिॲक्शन. आणि खाली त्याची डेफिनेशन आहे द केमिकल रिॲक्शन इन विच ए रिॲक्टंट कंबाईन्स विथ ऑक्सिजन और लुजेस हायड्रोजन टू फॉर्म प्रॉडक्ट इज कॉल्ड ॲज ऑक्सिडेशन रिॲक्शन. अतिशय सोपं आहे. ठीक आहे, पुढे आपण जाऊ. पुढे त्यांनी सांगितलं आहे सम ऑक्सिडेशन रिॲक्शन आर ब्रॉट अबाउट बाय द यूज ऑफ स्पेसिफिक केमिकल सबस्टन्सेस. काही ऑक्सिडेशन रिॲक्शन्स ज्या आहेत त्या विशिष्ट केमिकल सबस्टन्सेस मार्फत घडवून आणल्या जातात. उदाहरणार्थ इथं जे एक रिॲक्शन आहे त्यामध्ये दाखवलं आहे इथिल अल्कोहोल CH3CH2OH. ते इथिल अल्कोहोल त्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला असा आपण लिहू शकतो आपण CH2H5OH इथिल अल्कोहोल. कारण C किती आहेत यामध्ये 2 आहेत आणि H किती आहेत 5 आणि त्याला फंक्शनल ग्रुप कोणता जोडलेला आहे OH. इथिल अल्कोहोल. इथिल अल्कोहोल आहे त्या इथिल अल्कोहोलपासून ॲसिटिक ॲसिड CH3COOH तयार झाले. तर हे होत असताना यामध्ये हे जे दोन सबस्टन्सेस आहेत K2Cr2O7 म्हणजे पोटॅशियम डायक्रोमेट किंवा सल्फ्युरिक ॲसिड. तर हे दोन सबस्टन्सेस काय करतात हायड्रोजन सप्लाय करतात. वरती दाखवलं आहे बघा नेसेंट हायड्रोजन ब्रॅकेटमध्ये दाखवलं आहे असं ब्रॅकेटमध्ये ओ लिहिलं आहे. ह्याला काय म्हणायचं आहे नेसेंट हायड्रोजन. ठीक आहे, काय चाललं आहे सम ऑक्सिडेशन रिॲक्शन्स आर ब्रॉट अबाउट बाय यूज ऑफ स्पेसिफिक केमिकल सबस्टन्सेस. आता हे जे दोन स्पेसिफिक केमिकल सबस्टन्सेस आहेत ते काय करतात नेसेंट ऑक्सिजन अवायलेबल करतात आणि त्या ऑक्सिजनमुळे ती केमिकल रिॲक्शन घडून येते आणि ह्यांनासुद्धा काय म्हणायचं आहे ऑक्सिडेशन रिॲक्शन. खाली लिहिलं आहे त्यांनी हिअर द ॲसिडिक पोटॅशियम डायक्रोमेट. हे जे पोटॅशियम डायक्रोमेट आहे ते कसं आहे ॲसिडिक आहे
अँड इट मेक्स ऑक्सिजन अवेलेबल फॉर द ऑक्सिडेशन ऑफ रिएक्टंट. आणि हा ऑक्सिजन या पोटॅशियम डायक्रोमेटने अवेलेबल केलेला ऑक्सिजन काय करतो तर त्या रिॲक्टंटपासून प्रॉडक्ट तयार होण्यासाठी मदत करतो, म्हणजे ऑक्सिडेशन होण्यासाठी मदत करतो. आणि त्याच्यापासून काय तयार होतं? ॲसिटिक ॲसिड. सच केमिकल सबस्टन्सेस विच ब्रिंग अबाउट अन ऑक्सिडेशन रिॲक्शन बाय मेकिंग ऑक्सिजन अवेलेबल आर कॉल्ड ॲज ऑक्सिडंट्स ऑर ऑक्सिडायझिंग एजंट. म्हणजेच हे जे K2Cr2O7 आहे किंवा सल्फ्युरिक ॲसिड आहे, यांना काय म्हणायचं आहे? ऑक्सिडंट्स किंवा ऑक्सिडायझिंग एजंट. कारण ते काय करतात? ऑक्सिडेशन घडवून आणतात. आणि कसं घडवून आणतात? तर ते ऑक्सिडेशन घडवून आणण्यासाठी किंवा घडवून येण्यासाठी ऑक्सिजन अवेलेबल करतात. पुन्हा एकदा काय चाललंय? सम केमिकल सबस्टन्सेस which bring about an oxidation reaction by making oxygen available are called as oxidants or oxidizing agents. हे जे पोटॅशियम डायक्रोमेट आणि सल्फ्युरिक ॲसिड आहे ते ऑक्सिजन अवेलेबल करून ऑक्सिडेशन रिॲक्शन घडवून आणण्यासाठी मदत करतात, म्हणून त्याला काय म्हणायचं आहे? ऑक्सिडंट्स किंवा ऑक्सिडायझिंग एजंट. त्यानंतर पुढे आपल्याला बॉक्समध्ये त्यांनी सांगितलं डू यू नो. हे तुम्हाला माहिती आहे काय? काय लिहिलं पहिल्यांदा? ए व्हरायटी ऑफ ऑक्सिडंट्स आर यूज्ड टू ब्रिंग अबाउट ए कंट्रोल्ड ऑक्सिडेशन. कंट्रोल्ड ऑक्सिडेशन रिॲक्शन घडून येण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे ऑक्सिडंट्स वापरले जातात किंवा ते ऑक्सिडंट्स रिॲक्शन घडवून आणतात. असे कोणकोणते ऑक्सिडंट्स आहेत किंवा ऑक्सिडायझिंग एजंट्स आहेत? तर त्यांनी काही 4 एक्झाम्पल्स दिलेले आहेत. K2Cr2O7 or H2SO4 or KMnO4 or H2SO4. These are commonly used chemical oxidants or oxidizing agents. पोटॅशियम डायक्रोमेट, सल्फ्युरिक ॲसिड, पोटॅशियम परमॅंगनेट हे काय आहेत? ऑक्सिडंट्स आहेत किंवा ऑक्सिडायझिंग एजंट्स आहेत. याच्यावर परीक्षेमध्ये प्रश्न येऊ शकतो. विच आर द कॉमनली युज्ड केमिकल ऑक्सिडंट्स ऑर ऑक्सिडायझिंग एजंट्स. तर तिथं हे आपण लिहू शकतो. त्याच्या खाली त्यांनी सांगितलं आहे हायड्रोजन पेरॉक्साईड म्हणजेच H2O2 इज माइल्ड ऑक्सिडंट. हायड्रोजन पेरॉक्साईड हा काय आहे? माइल्ड ऑक्सिडंट. ओझोन इज ऑल्सो ए केमिकल ऑक्सिडंट. ओझोन हा सुद्धा एक केमिकल ऑक्सिडंट. नेसेंट ऑक्सिजन इज जनरेटेड बाय केमिकल ऑक्सिडंट अँड नेसेंट ऑक्सिजन इज जनरेटेड बाय केमिकल ऑक्सिडंट्स अँड इट इज यूज्ड फॉर द ऑक्सिडेशन रिॲक्शन. आणि त्याच्या खाली त्यांनी 4 रिॲक्शन दिले. नेसेंट ऑक्सिजन म्हणजे काय? तर ब्रॅकेटमध्ये O लिहायचं, तर तो नेसेंट ऑक्सिजन. जे नेसेंट ऑक्सिजनचे काही रिॲक्शन्स त्यांनी दाखवलेले आहेत खाली. ओझोन O3 गिव्स O2 ऑक्सिजन प्लस नेसेंट ऑक्सिजन. हायड्रोजन पेरॉक्साईड गिव्स वॉटर प्लस नेसेंट ऑक्सिजन. त्याच्या खाली एक रिॲक्शन आहे मोठी. पोटॅशियम डायक्रोमेट प्लस सल्फ्युरिक ॲसिड गिव्स पोटॅशियम सल्फेट प्लस क्रोमियम सल्फेट प्लस वॉटर प्लस नेसेंट ऑक्सिजन. आणि त्यानंतर पोटॅशियम परमॅंगनेट प्लस सल्फ्युरिक ॲसिड गिव्स पोटॅशियम सल्फेट प्लस मॅंगनीज सल्फेट वॉटर अँड नेसेंट ऑक्सिजन. खाली लिहिले त्याने नेसेंट ऑक्सिजन इज ए स्टेट प्रायर टू द फॉर्मेशन ऑफ O2 मॉलिक्यूल. O2 मॉलिक्यूल म्हणजे ऑक्सिजन मॉलिक्यूल तयार होण्याच्या आधीची अवस्था म्हणजेच नेसेंट ऑक्सिजन. म्हणजे पहिल्यांदा नेसेंट ऑक्सिजन तयार होतो, त्याच्यापासून ऑक्सिजन मॉलिक्यूल तयार होतो आणि त्याच्यानंतर पुढे त्याच्यापासून ओझोन तयार होत असतो. इट इज द रिसीव्ह फ्रॉम द ऑक्सिजन. इट इज द इट इज द रिॲक्टिव्ह फॉर्म of oxygen. Nascent oxygen is a reactive form of oxygen and it is represented by writing the symbol O as shown in this bracket. त्या ब्रॅकेटमध्ये अशा प्रकारे तो O लिहायचा, तो नेसेंट ऑक्सिजनचा सिम्बॉल आहे. त्यानंतर खाली आपल्याला प्रश्न विचारला यूज युअर ब्रेन पॉवर. आणि त्यातला पहिला क्वेश्चन त्यांनी विचारला आहे विच इज द ऑक्सिडंट युज्ड फॉर द प्युरिफिकेशन ऑफ ड्रिंकिंग वॉटर. म्हणजे पिण्याचं पाणी जे आहे ड्रिंकिंग वॉटर त्याचं प्युरिफिकेशन करण्यासाठी, शुद्धीकरण करण्यासाठी कोणता ऑक्सिडंट किंवा ऑक्सिडायझिंग एजंट
वापरलेला असतो. तर त्याचा आन्सर असा आहे, क्लोरीन बेस्ड ऑक्सिडंट इज यूज्ड फॉर द प्युरिफिकेशन ऑफ ड्रिंकिंग वॉटर. आपल्याला माहिती आहे वॉटर प्युरिफिकेशनसाठी ब्लिचिंग पावडर वापरलं जातं. त्या ब्लिचिंग पावडरमध्ये काय असतं, क्लोरीन असतो. म्हणून आन्सर काय लिहायचं आहे, क्लोरीन बेस्ड ऑक्सिडंट इज यूज्ड. देन सेकंड क्वेश्चन, वाय इज पोटॅशियम परमॅंगनेट यूज्ड ड्युरिंग क्लिनिंग वॉटर टँक्स. म्हणजे पाण्याची टाकी किंवा वॉटर टँक्स जे असतात ते प्युरिफिकेशनसाठी पोटॅशियम परमॅंगनेट का वापरलं जातं. कारण पोटॅशियम परमॅंगनेट हा काय आहे, ऑक्सिडायझिंग एजंट आहे. म्हणून आन्सरमध्ये लिहायचं, पोटॅशियम परमॅंगनेट इज अन ऑक्सिडायझिंग एजंट. इट ऑक्सिडायझेस डिझॉल्व्ड आयन्स ऑफ मॅंगनीज हायड्रोजन सल्फाइड into solid particles and that are filtered out of the water tank. त्यानंतर पुढे त्याने आपल्याला सांगितले, यू हॅव जस्ट सीन नाव पोटॅशियम परमॅंगनेट इज ए केमिकल ऑक्सिडंट. आत्ता आपण बघितलं पोटॅशियम परमॅंगनेट हा केमिकल ऑक्सिडंट आहे, वॉटर टँकच्या प्युरिफिकेशनसाठी वापरला जातो. नाव हॅव ए लुक ॲट द फॉलोइंग रिॲक्शन. खाली जे रिॲक्शन दिले केमिकल रिॲक्शन, ह्या रिॲक्शनकडे पहा असं सांगितलं त्याने. काय दिसतं रिॲक्शनमध्ये, KMnO4 प्लस FeSO4 प्लस H2SO4 गिव्स K2SO4 MnSO4 FeSO4 थ्राईस आणि H2. तर ह्यामध्ये हा पोटॅशियम परमॅंगनेट हा काय आहे, ऑक्सिडायझिंग एजंट आहे, बरोबर. आणि हे जे 10 FeSO4 आहे, फेरस सल्फेट, त्यालाच दुसरं नाव आहे आयर्न सल्फेट. फेरस सल्फेट किंवा आयर्न सल्फेट, ठीक आहे. आणि ह्यामध्ये त्यांनी खाली सांगितलं आपल्याला, विच कंपाऊंड इज ऑक्सिडाइज्ड बाय KMnO4 इन प्रेझेन्स ऑफ ॲसिड इन धिस रिॲक्शन. विच कंपाऊंड इज ऑक्सिडाइज्ड, कुणाचं ऑक्सिडेशन झालं, कुणाचं ऑक्सिडेशन झालं, FeSO4चं. कशामध्ये, Fe2SO4 थ्राईसमध्ये. आणि त्याच्या पुढे लिहिलं आहे ऑफकोर्स FeSO4. Which compound is oxidized by KMnO4? FeSO4 is oxidized by KMnO4. ठीक आहे. त्यानंतर पुढे लिहिले त्यांनी, हिअर FeSO4 is transferred into Fe2SO4 thrice. Let us now see how this conversion is an oxidation reaction. तर हे जे कन्व्हर्शन आहे ते ऑक्सिडेशन रिॲक्शन कशी काय, तर आत्ता आपण बघितल्याप्रमाणे FeSO4चं कन्व्हर्शन Fe2SO4 थ्राईसमध्ये झालेलं आहे. आणि खाली आयनिक रिॲक्शन दिलेली आहे त्यांनी, Fe2 प्लस प्लस SO4 मायनस गिव्स 2Fe3 प्लस प्लस 3SO4 मायनस. आणि ह्यामध्ये झालं आहे काय, Fe2 प्लसचं आयन जो आहे त्याचं कन्व्हर्शन कशामध्ये झालं आहे, Fe3 प्लसमध्ये झालं. Fe2 प्लस आयन जो आहे त्याचं कन्व्हर्शन Fe3 प्लसमध्ये झालं आहे, ठीक आहे. द नेट चेंज टेकिंग प्लेस इन द अबव कन्व्हर्शन इज शोन बाय आयोनिक रिॲक्शन ॲज फॉलोज. नेट आयोनिक रिॲक्शन, आणि त्यामध्ये लिहिले त्यांनी Fe2 प्लस आयन इज कन्व्हर्टेड इंटू Fe3 प्लस आयन. म्हणजेच काय, फेरस आयन इज कन्व्हर्टेड इंटू फेरिक आयन. आता इथं आपल्याला रिॲक्टंट साईडला Feच्या डोक्यावर 2 प्लस लिहिले दिसतंय. एक मिनिट, Fe2 प्लस Fe2 प्लस आणि त्याच्यापासून Fe3 प्लस झालं आहे. म्हणजेच त्यामध्ये इलेक्ट्रॉन काय झालेला आहे, कमी झालेला आहे, इलेक्ट्रॉन मायनस झालेला आहे. म्हणजेच ह्याने काय केलं, बाणाच्या पुढे काढू आपण, Fe3 प्लस मायनस 1 इलेक्ट्रॉन. म्हणजे इलेक्ट्रॉन काय झाला आहे, त्याचा सेपरेट झालेला आहे, इलेक्ट्रॉन्स निघाला आहे, प्लस लिहितो मी इथं, आणि मायनस, ईच्या डोक्यावर मायनस. म्हणजेच Fe2 प्लसमधनं एक इलेक्ट्रॉन काय झाला, कमी झाला, एक इलेक्ट्रॉन निघाला. मग एक इलेक्ट्रॉन जर निघाला तर त्याच्यावरचा एक पॉझिटिव्ह चार्ज काय झाला, वाढला, बरोबर. त्यामुळं खाली त्यांनी लिहिलेलं आहे, दिस नेट आयोनिक रिॲक्शन रिप्रेझेंट्स द ऑक्सिडेशन ब्रॉट अबाउट बाय KMnO4. तर ही जी रिॲक्शन आहे वरती आपण बघितलेली, की ज्यामध्ये FeSO4
जो आहे म्हणजे इथं लिहिलेला आहे फेरस आयन जो आहे त्याच्यापासून फेरिक आयन झाला. तर हे जे ऑक्सिडेशन रिॲक्शन आहे ती कुणी घडवून आणली? KMnO4. खाली लिहिलं आहे व्हेन फेरिक आयन इज फॉर्मड फ्रॉम फेरस आयन द पॉझिटिव्ह चार्ज इज इन्क्रीज्ड बाय 1 युनिट. म्हणजे एक पॉझिटिव्ह चार्ज काय झाला? वाढला. इथं बघा Fe2 प्लसचं काय झालं? Fe3 प्लस म्हणजे काय? 1 पॉझिटिव्ह चार्ज इज इन्क्रीज्ड. एक पॉझिटिव्ह चार्ज वाढला. while this happens the ferrous ion loses 1 इलेक्ट्रॉन. तेच मी इथं सांगितलं तुम्हाला. फेरस आयन काय करतो? एक इलेक्ट्रॉन लूज करतो म्हणजे त्यातला एक इलेक्ट्रॉन कमी होतो. म्हणजेच एक पॉझिटिव्ह चार्ज वाढतो. बरोबर. एक इलेक्ट्रॉन जर दिला म्हणजे एक निगेटिव्ह चार्ज कमी झाला की त्याच्यावर एक पॉझिटिव्ह चार्ज वाढतो. ठीक आहे. आणि मग पुढे सांगितलंय फ्रॉम दिस वी अंडरस्टँड ए न्यू डेफिनेशन ऑफ ऑक्सिडेशन विच इज ऑक्सिडेशन मीन्स लूजिंग 1 or more इलेक्ट्रॉन्स. म्हणजे एखाद्या रिॲक्टंटनं किंवा त्या आयननं इलेक्ट्रॉन लूज केला की त्याला काय म्हणायचं आहे? ऑक्सिडेशन रिॲक्शन. तर आपण पुन्हा एकदा बघूया. मागाशी आपण बघितलं होतं एखाद्या रिॲक्टंटनी एक मिनिट एखादा रिॲक्टंट आहे समजा त्या रिॲक्टंटचं ऑक्सिजन बरोबर कॉम्बिनेशन झालं की त्याला आपण काय म्हणतो? ऑक्सिडेशन रिॲक्शन. एक झाला. दुसरा प्रकार कोणता? एखाद्या रिॲक्टंटने हायड्रोजन लूज केला म्हणजे प्रॉडक्ट साईडला मी हायड्रोजन लिहितो आहे. लक्षात येतं आहे का? हा ॲरो दिसतो. पहिल्या रिॲक्शनमध्ये काय दिसतंय? ऑक्सिजन कुठं आहे? रिॲक्टंट साईडला. दुसऱ्या रिॲक्शनमध्ये हायड्रोजन कुठं आहे? प्रॉडक्ट साईडला. ह्या दोन्ही रिॲक्शनला काय म्हणायचं आहे? ऑक्सिडेशन रिॲक्शन. हे सुरुवातीलाच आपण शिकलोय. आणि तिसरा प्रकार कोणता? आत्ता आपण वाचलेला ऑक्सिडेशन मीन्स लूजिंग 1 or more इलेक्ट्रॉन. म्हणजेच एक रिॲक्टंट आहे आणि त्यांनी काय केलं? इलेक्ट्रॉन लूज केला. म्हणजे इलेक्ट्रॉन कुठं आहे? प्रॉडक्ट साईडला. एक इलेक्ट्रॉन गमावला तर त्याला देखील ऑक्सिडेशन म्हणायचं आहे. तर इथं जे 3 एक्झाम्पल्स आपल्याला दिसतात याच्यावरनं आपल्या ऑक्सिडेशनची संकल्पना लक्षात येते. ऑक्सिडेशनची कन्सेप्ट क्लिअर होईल. पुन्हा एकदा अतिशय सोपं आहे. लक्षात ठेवा. व्हेन ए रिॲक्टंट फर्स्टमध्ये बघा व्हेन ए रिॲक्टंट कंबाईन्स विथ ऑक्सिजन इज कॉल्ड ॲज ऑक्सिडेशन रिॲक्शन ऑर व्हेन द रिॲक्टंट्स लूज हायड्रोजन इज कॉल्ड ॲज ऑक्सिडेशन रिॲक्शन. आणि तिसरा प्रकार कोणता? व्हेन द रिॲक्टंट्स लूज इलेक्ट्रॉन. रिॲक्टंट्सनी इलेक्ट्रॉन लूज केला, गमावला, सेपरेट केला, काढून टाकला तरी देखील त्याला ऑक्सिडेशन रिॲक्शन म्हणायचं. ठीक आहे. त्यानंतर पुढे आपल्याला शिकायचं आहे रिडक्शन म्हणजे काय. तर त्याच्यासाठी त्यांनी एक एक्झाम्पल दिलं आहे. सुरुवातीलाच लिहिलं आहे त्यांनी लुक ॲट द केमिकल इक्वेशन 6. तर मागे आपण हे इक्वेशन 6. तर ह्या इक्वेशन 6मध्ये जर आपण बघितलं तर यामध्ये काय झालेलं दिसतंय? हायड्रोजन आहे इथं. हा हायड्रोजन कुठं आहे? रिॲक्टंट साईडला आहे. म्हणजेच हे ऑक्सिडेशन नव्हे तर ह्याला काय म्हणायचं आहे? रिडक्शन. ऑक्सिडेशनमध्ये हायड्रोजन कुठं असतो? ऑक्सिडेशनमध्ये हायड्रोजन कुठं असतो? प्रॉडक्ट साईडला असतो. आता या रिॲक्शनमध्ये जर बघितलं हायड्रोजन बरोबर आहे. ऑक्सिडेशनमध्ये हायड्रोजन कुठं असतो? प्रॉडक्ट साईडला असतो. आता ह्या रिॲक्शनमध्ये हायड्रोजन कुठं आहे? कंबाईन झाला आहे म्हणजे तो रिॲक्टंट साईडला आहे. म्हणजेच ही रिॲक्शन कशाची आहे? रिडक्शन. ऑक्सिडेशनच्या विरुद्ध असलेली रिडक्शनची रिॲक्शन आहे. Look at the equation 6. What is the type of this reaction in which वनस्पती घी is formed from vegetable oil? व्हेजिटेबल ऑइलमधून हायड्रोजन गॅस पास केला की त्याच्यापासून वनस्पती घी म्हणजेच डालडा तयार होतो. तर या रिॲक्शनमध्ये हायड्रोजन कुठं आहे? रिॲक्टंट साईडला आहे. ठीक आहे. द केमिकल रिॲक्शन इन विच रिॲक्टंट्स गेन हायड्रोजन आर कॉल्ड ॲज रिडक्शन.
reaction. Similarly, the reaction in which a reaction loses oxygen to form the product is called as reduction reaction. And the substance that brings about reduction is called as reductant or reducing agent. ठीक आहे. पुन्हा एकदा आपण बघूया. इथं स्क्रीनवर आपल्याला ऑक्सिडेशन आणि रिडक्शन मध्ये नेमका काय फरक आहे हे सहजपणे लक्षात येईल. पहिल्यांदा इथं बघा काय दिसतंय आपल्याला, रिएक्टंट कंबाइन्स विथ ऑक्सिजन. रिएक्टंट्स गेन ऑक्सिजन, याला म्हणायचं ऑक्सिडेशन. दुसरं, रिएक्टंट्स लूज हायड्रोजन इज ऑल्सो कॉल्ड ॲज ऑक्सिडेशन. आणि तिसरा प्रकार काय, रिएक्टंट्समधनं इलेक्ट्रॉन काय झाला, लूज झाला. म्हणजे इलेक्ट्रॉन कुठं आहे, प्रॉडक्ट साईडला. तर ह्या सगळ्यांना काय म्हणायचं आहे, ऑक्सिडेशन रिएक्शन. आता तुम्ही रिडक्शनकडे या. रिडक्शनमध्ये काय झालं, हायड्रोजन कंबाइन्स विथ रिएक्टंट, एक झाला. दुसरा, इथं ऑक्सिजन लिहू आपण. म्हणजेच रिएक्टंटमधनं ऑक्सिजन काय झाला, लूज झाला की त्याला म्हणायचं आहे रिडक्शन रिएक्शन. इथं जसा हायड्रोजन रिमूव्ह झाला होता तसा ऑक्सिजन रिमूव्ह झाला की त्याला म्हणायचं आहे रिडक्शन. आणि तिसरा प्रकार कोणता रिडक्शनमध्ये, इलेक्ट्रॉन कंबाईन झाला म्हणजे इलेक्ट्रॉन घेतला की त्याला सुद्धा काय म्हणायचं आहे, रिडक्शन म्हणायचं आहे. ठीक आहे. इथे या. When hydrogen gas is passed over black copper oxide, a reddish colored layer of copper is formed. आता इथे एक केमिकल रिएक्शन दिसते. तर ह्या रिएक्शनमध्ये CuO plus H2 gives Cu plus H2O. तर ह्या रिएक्शनमध्ये जर बारकाईनं आपण बघितलं तर लक्षात येतं कॉपर ऑक्साईडचं रूपांतर कॉपरमध्ये झालं आहे. म्हणजेच इथं ऑक्सिजन काय झाला, लूज झाला. म्हणजेच ह्याला काय म्हणायचं आहे, ऑक्सिडेशन का रिडक्शन. ऑक्सिजन लूज झाल्यावर रिडक्शन. म्हणजे कॉपर ऑक्साईडचं काय झालं आहे, रिडक्शन झालं आहे. विच सबस्टन्स इज रिड्यूस्ड, कॉपर ऑक्साईड. कॉपर ऑक्साईड इज रिड्यूस्ड टू कॉपर. ठीक आहे. आणि हायड्रोजनपासून काय तयार झालं आहे, वॉटर तयार झालं आहे. म्हणजे हायड्रोजनचं काय झालं आहे, तर ऑक्सिजन कंबाईन झाला आहे. म्हणून त्या रिॲक्शनला काय म्हणायचं आहे, ऑक्सिडेशन. म्हणजेच इथं एकाच रिॲक्शनमध्ये रिडक्शन आणि ऑक्सिडेशन या दोन्हीही प्रोसेसेस सायमल्टेनियसली घडून आलेले आहेत. कॉपर ऑक्साईड इज रिड्यूस्ड टू कॉपर अँड हायड्रोजन इज ऑक्सिडाइज्ड टू वॉटर. ठीक आहे. खाली in this reaction an oxygen atom goes away from CuO, which means that reduction of copper oxide takes place, whereas hydrogen molecule takes up oxygen atom and water is formed, meaning oxidation of hydrogen takes place. Thus ऑक्सिडेशन आणि रिडक्शन रिॲक्शन ऑकर सायमल्टेनियसली. म्हणजे ह्या एकाच रिॲक्शनमध्ये ऑक्सिडेशन आणि रिडक्शन एका वेळेस घडून आलेले आहेत. द रिडक्टंट इज ऑक्सिडाइज्ड बाय द ऑक्सिडंट अँड द ऑक्सिडंट इज रिड्यूस्ड बाय रिडक्टंट. म्हणजे काय, ऑक्सिडंट जो आहे तो रिडक्टंटकडून रिड्यूस झाला आहे आणि रिडक्टंट जो आहे तो ऑक्सिडंटकडून रिड्यूस झाला आहे. ड्यू टू दिस कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द रिॲक्शन, ड्यू टू दिस कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ रिडक्शन अँड ऑक्सिडेशन रिॲक्शन्स, ए सिंगल टर्म कॉल्ड ॲज रेडॉक्स रिॲक्शन इज यूज्ड इन प्लेस ऑफ टू टर्म्स. रेडॉक्स रिॲक्शन, याला काय म्हटलं आहे, रेडॉक्स रिॲक्शन. कारण ह्यामध्ये ऑक्सिडेशन आणि रिडक्शन या दोन्हीही रिॲक्शन्स एकाच रिॲक्शनमध्ये सायमल्टेनियसली घडून आल्यात, म्हणून ह्याला म्हणायचं रेडॉक्स रिॲक्शन. परीक्षेमध्ये एक डेफिनेटली प्रश्न येतो, डिफाईन रेडॉक्स रिॲक्शन, एक्सप्लेन विथ ॲन एक्झाम्पल. आपण लिहायचं रेडॉक्स रिॲक्शनची पहिल्यांदा डेफिनेशन लिहायची. व्हेन द ऑक्सिडेशन अँड रिडक्शन टेक्स प्लेस सायमल्टेनियसली, the chemical reaction is known as redox reaction. आणि एक्झाम्पल
हे जे वरती लिहिलेलं एक्झाम्पल आहे हे एक्झाम्पल लिहायचं. हे रेडॉक्स रिॲक्शनचं एक्झाम्पल आहे. ते एकाच रिॲक्शनमध्ये ऑक्सिडेशन आणि रिडक्शन घडून आलेलं आहे. ठीक आहे. त्यानंतर खाली आपल्याला यूज युअर ब्रेन पॉवरमध्ये काही क्वेश्चन विचारलेत. त्यात लिहिलं आहे त्यांनी सम मोर एक्झाम्पल्स ऑफ रेडॉक्स रिॲक्शन्स आर ॲज फॉलोज. रेडॉक्स रिॲक्शनचे काही एक्झाम्पल्स खाली दिलेले आहेत. त्यामध्ये पहिलं दिसतं आपल्याला H2S + SO2 गिव्स 3S + H2O. तर ह्यामध्ये H2S पासून SO2 सल्फर डायऑक्साईड पासून सल्फर झाला आहे, म्हणजे ह्यातनं ऑक्सिजन काय झाला आहे, रिमूव्ह झाला आहे, म्हणजेच हे काय आहे, रिडक्शन आहे. आणि H2S पासून H2O तयार झाले, म्हणजेच इथं हायड्रोजन काय झाला, कंबाईन झाला, म्हणजेच हे काय आहे, ऑक्सिडेशन आहे. आणि खालच्या रिॲक्शनमध्ये, ह्या रिॲक्शनमध्ये जर बघितलं आपण MnO2 पासून ह्यातनं ऑक्सिजन काय झाला, रिमूव्ह झाला, म्हणजेच हे काय आहे, रिडक्शन आहे. आणि HCl पासून H2O तयार झाला, म्हणजे ह्यामध्ये ऑक्सिजन कंबाईन झाला. आणि ह्यातच पुढे आणखी प्रश्न विचारला आहे त्याने, आयडेंटिफाय द रिडक्टंट्स अँड ऑक्सिडंट्स फ्रॉम द अबोव रिॲक्शन. ह्या रिॲक्शनमध्ये ऑक्सिडंट आणि रिडक्टंट्स कोण कोण आहेत ते. पहिली जी रिॲक्शन आहे H2S + SO2 3S + 2H2O. ह्यामध्ये SO2 हा काय आहे, ऑक्सिडंट आहे, आणि H2S हा काय आहे, रिडक्टंट आहे किंवा रिड्युसिंग एजंट आहे. आणि ही जी दुसरी रिॲक्शन आहे MnO2 + HCl, या रिॲक्शनमध्ये MnO2 हा काय आहे, ऑक्सिडंट आहे, आणि HCl हा काय, रिडक्टंट आहे किंवा रिड्युसिंग एजंट आहे. ठीक आहे. त्यानंतर खाली एक सेकंड क्वेश्चन विचारला आहे, इफ ऑक्सिडेशन मीन्स लुजिंग इलेक्ट्रॉन. ऑक्सिडेशन म्हणजे काय, इलेक्ट्रॉन लूज होणे, म्हणजे इलेक्ट्रॉन कुठं, प्रॉडक्ट साईडला. देन व्हॉट इज मीन बाय रिडक्शन, म्हणजे रिडक्शनमध्ये इलेक्ट्रॉन कुठं असला पाहिजे, रिॲक्टंट साईडला, म्हणजे इलेक्ट्रॉन काय केला पाहिजे, घ्यायला पाहिजे. मग कसं लिहायला पाहिजे आपण, इफ ऑक्सिडेशन मीन्स लुजिंग इलेक्ट्रॉन, व्हॉट इज मीन्ट बाय रिडक्शन, देन रिडक्शन मीन्स टेकिंग द इलेक्ट्रॉन्स. राईट द रिॲक्शन ऑफ फॉर्मेशन ऑफ Fe2+ by reduction Fe3+ by making use of the symbol E-. आता रिडक्शन रिॲक्शनमध्ये इलेक्ट्रॉन काय केले जातात, घेतले जातात, कंबाईन झाले जातात. फॉर्मेशन ऑफ Fe2+, बघा, फॉर्मेशन ऑफ Fe2+, म्हणजे बाणाच्या पुढे तुमचं काय आलं पाहिजे, Fe2+, फॉर्मेशन ऑफ Fe2+. पुढे बाय रिडक्शन ऑफ Fe3+, म्हणजे Fe3+चं रिडक्शन होणार, म्हणजेच ह्यानी काय केलं, एक इलेक्ट्रॉन घेतला, आणि एक इलेक्ट्रॉन घेतल्यामुळं त्यातला 3+ जे होतं त्याचं काय झालं, 2+ झालं. एक इलेक्ट्रॉन घेतल्यामुळं त्याचा एक इलेक्ट्रॉन जो आहे तो ह्यातल्या एका पॉझिटिव्ह आयन बरोबर काय होतो, कॅन्सल होतो. एक इलेक्ट्रॉन जो आहे एका पॉझिटिव्ह आयनमुळे कॅन्सल होतो, म्हणजे राहिले तिथं किती, 2+. पुन्हा एकदा बघा, राईट द रिॲक्शन ऑफ फॉर्मेशन ऑफ Fe2+ बाय रिडक्शन Fe3+ बाय मेकिंग यूज ऑफ द सिम्बॉल E-, म्हणजे 3+चं 2+ होण्यासाठी एक इलेक्ट्रॉन घ्यावा लागतो. ठीक आहे. त्यानंतर खाली माहिती दिलेली आहे आपल्याला, द लस्टर ऑफ द सरफेस ऑफ द अल्युमिनियम युटेन्सिल्स इन द हाऊस इज लॉस्ट आफ्टर ए फ्यू डेज. काही दिवसांनी अल्युमिनियमची जी भांडी असतात त्याची चकाकी हळूहळू कमी होते. वाय डज दिस हॅपन, तर हे काय होतं, अल्युमिनियमचं जे युटेन्सिल्स आहेत, भांडी आहेत, तर त्या अल्युमिनियम मेटलची एअरमधल्या ऑक्सिजन बरोबर केमिकल रिॲक्शन होते, म्हणजेच ऑक्सिडेशन होतं, आणि त्या युटेन्सिलवर अल्युमिनियम ऑक्साईडचा थिन लेअर तयार होतो, आणि त्यामुळं ती अल्युमिनियमची जी युटेन्सिल्स आहेत ते तशीच शायनी राहत नाहीत. त्यांचा जो लस्टरस आहे, चकाकीपणा आहे, तो हळूहळू काय होतो, कमी होतो. कसं लिहायचं, अल्युमिनियम युटेन्सिल्स आर मेड ऑफ द मेटल अल्युमिनियम, अँड अल्युमिनियम रिॲक्ट्स विथ ऑक्सिजन इन द एअर
means the oxidation takes place, and during this oxidation aluminum oxide is formed and a thin layer of aluminum oxide is deposited on the surface of aluminum utensils. Therefore the luster of aluminum utensils in the house is lost after a few days. त्यानंतर खाली बॉक्समध्ये आपल्याला माहिती दिलेली आहे, when the positive charge of an atom or ion increases, म्हणजेच पॉझिटिव्ह चार्ज वाढतो, or negative charge on them decreases, it is called as oxidation, and when the positive charge decreases and the negative charge increases, it is called as reduction reaction. तर इथं रिॲक्शनमध्ये जर आपण बघितलं Fe पासून FeO झालं, म्हणजे ऑक्सिजन काय झाला, गेन झाला, बरोबर, ऑक्सिजन गेन झाला, म्हणजेच इलेक्ट्रॉन काय केला त्यांनी, दिला, आणि FeO पासून Fe2O3 म्हणजे पुन्हा एक ऑक्सिजन वाढला, म्हणजेच हे काय झालं, ऑक्सिडेशन. पुढे Fe2O3 पासून एक ऑक्सिजन कमी झाला, म्हणजेच रिडक्शन झालं, आणि त्या FeO पासून पुन्हा Fe झाला, म्हणजे एक ऑक्सिजन आणखी कमी झाला, म्हणजे हे काय झालं, रिडक्शन झालं. आणि पुढे एक बॉक्समध्ये आणखी माहिती दिलेली आहे, ए रेडॉक्स रिॲक्शन टेक्स प्लेस ड्युरिंग सेल्युलर रेस्पिरेशन. आपण मागे लाईफ प्रोसेसेस टॉपिकमध्ये बघितलं होतं इलेक्ट्रॉन ट्रान्सफर. तर ते रेडॉक्स रिॲक्शन जे आहे ते सेल्युलर रेस्पिरेशनमध्ये सुद्धा घडून येते. हिअर द मॉलिक्यूल ऑफ द एन्झाईम कॉल्ड cytochrome C oxidize helps the transfer of electron to bring about this reaction. तर त्या टॉपिकमध्ये हे होतं. ठीक आहे, थांबूया. याच्या पुढचा भाग आपण करोजन हा नंतर बघूया. ओके, लेट्स स्टॉप हिअर.